15 मिनिटं प्रत्येक शॉर्ट नोटसाठी. आता जसं तुम्ही म्हटला त्या मॅडम मला म्हणाल्या की मॅडम 3.5 ते 4 पानं, कुणाकुणाला 4.5 पानं पण लागतात. इट्स ओके. 4.5 पानं म्हणजे कशी बघा, हा हे एक पान पूर्ण मोठं, त्याच्या पाठोपाठ हे एक पान, हे एक पान आणि हे एक पान, याच्यामध्ये उत्तर व्हायला पाहिजे. ही पानं A4 साईजची आहे. तुमचं आन्सर शीट A3 साईजचं मोठं असतं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. प्रत्येक नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करा. हे का नाही तिथे शेवट एवढा पॅसेज राहिला, एवढा पण चेंगटपणा करायचा नाही. हे का याच्यामध्ये सुरू झालेले उत्तर दिसत नाही कधी कधी एक्झामिनर्सला, त्याच्यात तुम्ही प्रश्न पण व्यवस्थित टाकत नाही, प्रश्न क्रमांक, तिथे आणखी मोठं कन्फ्युजन होऊन जातं. तसं करू नका मुलांनी. स्टार्ट ऑलवेज न्यू क्वेश्चन ऑन न्यू पेज. मॅडम व्हॉट अबाउट द शॉर्ट नोट? शॉर्ट नोटचा परत प्रश्न आहेच की नाही. शॉर्ट नोट प्रत्येक वेळेला किती पान आली पाहिजे? ऍटलीस्ट 1.5 पानांची शॉर्ट नोट आली पाहिजे. किती? 1.5 पान. समजा तुम्ही इथे सुरू केले हे एक पान आणि पान उलटा इकडे तुमचा अर्ध पान भरलं पाहिजे किमान. काय काय विद्यार्थ्यांचा खूप अभ्यास होतो, ते पूर्ण पान घेतात. इट्स ओके. 2 पानं लिहिले म्हणजे काही मार्क कमी झाले असं नाही, पण मुद्देसूद लिहिणं, अचूक लिहिणं, न चुकता ते महत्वाचं आहे. नाही तर चुकीचं सगळं लिहून ठेवलंय, काय ते पानच भरायचे म्हणून तसं करायचं नाही मुलांचं. जी शॉर्ट नोट सगळ्यात चांगली येते ती पहिल्यांदा लिहायला घ्यायची. आता फॉर एक्झाम्पल परत एकदा सांगते, हे जसं 1.5 पान मी सांगितलं, विद्यार्थी काय करतात बघा. पहिली जी शॉर्ट नोट आहे ती 2 पानं लिहितात. बघा, पहिली शॉर्ट नोट 2 पानं, दुसरी शॉर्ट नोट 1.5 पानं, तिसरी शॉर्ट नोट 1 पानापेक्षा कमी आणि चौथी शॉर्ट नोट 4च ओळी. कारण ती शॉर्ट नोट तुम्ही सगळ्यात शेवटी लिहिता ना. हे सगळं एवढं सगळं लिहित बसता, 4 मोठे मोठे प्रश्न आणि मग शॉर्ट नोट घ्यायला घेता. शॉर्ट नोट्स ह्या 20 मार्कांच्या आहेत. तुम्ही विचार करा, प्रत्येक शॉर्ट नोटला तुम्ही 4-4 मार्क घेतले, जागेवर तुम्हाला 16 मार्क मिळतात की नाही? हा, तिथं सगळ्यात पहिल्यांदा डिस्टिंक्शन कडे जाण्याचा महामार्ग खुला झाला. एक्सप्रेस हायवे फास्ट जाणार तुम्ही पुढे कॅल्क्युलेशन मध्ये. बरोबर ना मॅडम? केवढा छान असेल तुम्ही म्हणून